हे बघा आपल्या वड्या झाल्या आहेत. Hello everybody and welcome back to my YouTube channel. I hope you all guys are happy and healthy. तर आज आहे मंगळवार आणि तुम्ही बघू शकता बाहेरून किती छान उजेड आलाय, कारण की आज खूप सुंदर दिवस आहे आणि टेम्परेचर 15 डिग्रीज पर्यंत जाणार आहे. आणि मी तयार झाली कारण की मला आता स्कूलला जायचंय. तर मी आज फक्त 1.5 तास स्कूलला जाणार आहे. एका नवीन स्कूलमध्ये चालली आहे मी आज. तर मी ह्या स्कूलमध्ये किड्स विथ स्पेशल नीड्सला मी सपोर्ट करायला चालली आहे. तर किड्स विथ स्पेशल नीड्स म्हणजे जे मुलं स्पेक्ट्रमवर आहेत, त्यांना स्पेशल नीड्स आहेत, एज्युकेशनल नीड्स आहेत, इमोशनल नीड्स आहेत किंवा सोशल नीड्स आहेत, त्या एका मुलाला मी आज सपोर्ट करायला चालली आहे. आणि ह्या सपोर्ट म्हणजे असं मी त्याला कोणत्या गोष्टीमध्ये हेल्प नाही करत, मी जस्ट त्याला गाईड करायला चालली आहे. लाईक मी त्याला ऑब्झर्व करणार आहे, तो कसा सॉल्व्ह करतो मॅथ्सचे सम्स, किंवा तो इंग्लिशमध्ये कुठे स्टक होतो, किंवा तो बाहेर प्लेग्राऊंडला गेल्यावर तो कसा रिॲक्ट करतो त्याच्या फ्रेंड्स बरोबर. तर ह्या गोष्टी मी त्याला मी त्याला ऑब्झर्व करणार आणि मी त्याला सपोर्ट करणार ह्या गोष्टीमध्ये. तर त्याच्या अगोदर ना मी आता 11:15 वाजता मला 12ला जायचं आहे. तर माझ्याकडे 1 तास आहे. तर मी परवा ना सेन्सबरीमध्ये गेले होते आणि मला खूप सारी कोथिंबीर भेटली, खूप छान. तर मी ती छान धुवून तिला ठेवून दिलं होतं. ओके. आणि मी विचार केला की मी आज बनवते कोथिंबीर वडी. तर कोथिंबीर वडी मी बनवणार आहे माझ्या एअर फ्रायरमध्ये. आणि जर तुम्ही माझा एअर फ्रायर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ नाही बघितला तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच. म्हणजे आय रिली अप्रिशिएट तुम्ही माझे व्हिडिओज बघता, तुम्ही तुमचा टाइम काढून तो व्हिडिओ बघता. आय रिली अप्रिशिएट. तर आज मी एअर फ्रायरमध्ये बनवतेय कोथिंबीर वडी. तर मला ना, मी काल रात्री पापड पण भाजले ह्याच्यामध्ये आणि 2 मिनिटांमध्ये झाले पापड आणि एकदम मस्त झाले होते. तर मला असं वाटतं की मी शिकते. आय जस्ट मी ट्रायल अँड एरर करते त्या एअर फ्रायर बरोबर. तर आज मी स्टीमिंग पण एअर फ्रायरमध्ये करणार आहे कोथिंबीर वडी. आणि मी त्याला आपण जनरली फ्राय करतो कोथिंबीर वडी आणि त्याच्यामध्ये खूप ऑइल असतं, तर मी आज त्याच्यामध्येच तिला ट्राय करणार आहे मी भाजायला. तर माझं पण हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आय डोंट नो वेदर इज गोइंग टू वर्क आउट और नो, बट लेट्स सी. आणि मी तुम्हाला दाखवते आज कोथिंबीरीचा मसाला मी कशी बनवते. तर सगळ्यांची पद्धत वेगळी असते, तर ही माझी पद्धत आहे. तर लेट्स सी. काही नाही, कोथिंबीर मी धुवून ठेवली. आता मी त्याला छान बारीक चॉप करते आणि मिक्सरमध्ये काही गोष्टी ग्राइंड करायच्या, त्या मी तुम्हाला सांगते काय आहे. कोथिंबीर आहे इथे आहे हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये मी घेतले 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून तीळ, इथे ओवा आहे अर्धा टेबलस्पून, इथे 1 टेबलस्पून जिरं आणि मीठ. आणि हे आपण सगळं ग्राइंड करूया. म्हणजे ह्याच्यामध्ये घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हिरवी मिरची तुम्हाला जितकं तिखट लागतं तितकं. ओके, ठीक आहे. आणि आता मी छान मिक्सरला ग्राइंड करून घेते. मी अद्रक विसरले होते, तर हे आहे अद्रक. हे 1 इंच आहे फक्त. आणि हे आता छान आपण ग्राइंड करून घेऊया. मसाला वाटलाय मी आत्ताच. हे बघा, मी पाणी वगैरे काहीच घातलं नाहीये. आता ही कोथिंबीर मी छान बारीक कापली आहे. त्याच्यामध्ये मी मिक्सरला ग्राइंड केलेला मसाला टाकलाय. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूया बेसनचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ. तर जास्त नाही, 3 टेबलस्पून्सच घालणार आहे मी. त्यांनी थोडंसं छान क्रिस्पी होतात. आणि आता घालूया बेसन. तर हे युकेमध्ये भेटतं केटीसीचं आणि हे मी वापरतेय. तर आता सध्या मी ह्याच्यामध्ये 3 कप घातलेत. आता मी पाणी घालून ह्याला छान मळते आणि मग बघू आपल्याला अजून पाहिजे का. हा 1/4 कप मी घातलंय बेसन. आता मी परत त्याला छान मिक्स करते. तर हा आपला छान गोळा तयार झाला. आता ह्याला ऑइल लावते आणि मग ते स्टिकी कमी होईल. ऑइल आहे हे. तर हे बघा, आपला छान आता हा गोळा तयार झालाय. आता आपण ह्याला स्टीम करूया.
तर मी कोथिंबीरचं आणि बेसनचं जे मिक्सचर केलं होतं त्याने मी 2 पोर्शन्स केलेले आहेत. तर हे एक आहे आणि हा दुसरा आहे. आणि तुम्हाला जितकं थिकनेस पाहिजे तितक्या तुम्ही त्याला रोल करू शकता, जितकं थिक हवं आहे. मला निघायचं 10 मिनिटांमध्ये. ओके, तर 2 झाल्यात आपल्या. हे बघा 1 आणि 2. तर बघा मी खाली बास्केटमध्ये पाणी घातलंय, 1.5 ग्लास पाणी आहे आणि वरती ही ग्रिलिंग रॅक ठेवली आणि त्याच्यावर मी कोथिंबीर वडीचा तो गोळा आणि मी आता हा आत टाकतेय. ओके, आणि आता मी ऑन करतेय आणि आता हा 20 मिनिट्स 200 डिग्री सेल्सिअसवर. तर मी हाच टाइम सेट करतेय, 20 मिनिट्स मध्ये होऊन जाईल. तर मी ऑन केलेला आहे हा आणि आता आपली एअर फ्रायर स्टार्ट झाला आहे. आता मी 20 मिनिटांनंतर बघते. तर आपली झालाय आता सर्कल. आता मी बंद करते. आता मी बंद केलंय आणि आता ओपन करून बघूया आपण. वाव, हे बघा छान ब्राऊन कलर आलाय. थांबा मी बाहेर काढते आणि मग तुम्हाला दाखवते. आता मी दुसरा पण रोल आर्ट ठेवतेय, सेम करणार मी. दाखवते दुसरी वाली. तर बघा ही जी आहे पहिली, हे बघा ही झाली, खूप छान झाली आहे. आता मी ह्याला थोडीशी थंड होऊन देते आणि मग मी तिला छान कापेल. फ्रायर मध्ये काढली आणि बघा किती छान झाली आहे ही. आता मी कट करतेय. ही पहिला स्लॉट मी ऑलरेडी कट केलाय. वाव, व्हेरी नाईस. आणि आता परत आपण त्याला एअर फ्रायर मध्ये थोडंसं तेल लावून परत एकदा रोस्ट करूया. आणि मी थोडीशी थिकच कापतीये कारण की ते जास्त कडक होतील एअर फ्रायर मध्ये आणि तसं नकोय मला. आपल्या वड्या मी छान कापल्यात आणि हे बघा मस्त झाल्यात. आता मी काय करते, ह्याला ह्या ग्रिलवर ठेवतीये मी आता आणि त्याला थोडंसं तेल लावून आपण त्याला एअर फ्रायर मध्ये 7 मिनिट्स साठी फक्त ठेवूया आणि बघूया कसे होतात ते. ग्रिलवर 6 ठेवले आहेत. आता मी हे एअर फ्रायरच्या आत बास्केटमध्ये टाकते. तर थोडंसं ऑइल लावतीये मी. ओके, आणि आता मी ऑन करते. तर मी ही लावलीये 10 मिनिटासाठी 100 डिग्री सेल्सिअसवर आणि आता मी स्टार्ट करते. आता बघूया आपण 10 मिनिटांनंतर काय होतं. आता मी बंद करते आणि मी ओपन करते आणि हे बघा आपल्या वड्या झाल्या आहेत. खूप थोडंसं ऑइल लावलं होतं ह्याच्यामध्ये, व्हेरी लिटल. आणि हे बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही साईडनी छान ह्याला भाजू शकता एअर फ्रायर मध्ये, पण मी एका साईडनीच करतेय. खूप छान झाल्यात. आता मी दुसऱ्या पण भाजते आणि मग मी तुम्हाला दाखवते सगळ्या झाल्यावर. ह्या बघा आपल्या कोथिंबीर वड्या छान झाल्या आहेत आणि ह्या एअर फ्रायर मध्ये आहे आणि खूप थोडंसं ऑइल आहे ह्याच्यामध्ये. तर ह्या इफ युअर इन अ डाएट तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि मी ह्या एका साईडनी त्यांना एअर फ्रायर मध्ये रोस्ट केला आहे. दुसऱ्या साईडनी हे बघा काही गरज नाही वाटली. खूप छान कलर आला आहे आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते आता. हे बघा छान सॉफ्ट पण झाल्या आहेत, जास्त पण कडक काही गरज नाही. आतून पण छान त्या हे झालेल्या आहेत, भाजल्या आहेत त्या. आणि ह्याच्यामध्ये काहीच ऑइल नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. मी फक्त ब्रशनी थोडंसं ऑइल लावलं होतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त ऑइल टाकून तुम्ही त्याला छान रोस्ट करू शकता, पण मी खूप थोडंसं ऑइल टाकलं होतं आणि खूप छान झाल्या आहेत. आणि मी टेस्ट केल्या होत्या जेव्हा मी स्टीम केल्या होत्या, तर खूप टेस्टी झाल्या आहेत. तर तुम्ही ह्या स्टाईलने डेफिनेटली ट्राय करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. हे कोथिंबीर वडी इन अन एअर फ्रायर तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि टेक केअर अँड गॉड ब्लेस. आता निघाली आहे कामाला जायला आणि इकडे ना बघा चेरी ब्लॉसम ऑलरेडी ब्लूम झाला आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे आहे चेरी ब्लॉसमचं झाड आणि हे ब्लूम झालं म्हणजे स्प्रिंग स्टार्ट झाला आहे इकडे. तर हे आमचे नेबर आहे, तर त्यांच्याकडे 2 झाड आहेत. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आणि हे बघा इतकं सुंदर दिसतंय.